कोल्हापूरचे खासदार शाहू महाराज विशाळगडावर रविवारी गोंधळ झालेल्या ठिकाणाची केली पाहणी। विशाळगडावरील अतिक्रमणावर सरकारतर्फे कारवाई होणारच, उपमुख्यमंत्री फडणवीसांचं आश्वासन। तर महाराष्ट्र छत्रपतींची भूमी अफजल खानाची भूमी नाही, मंगलप्रभात लोढा यांचा इशारा। प्रकाश आंबेडकर 25 जुलैपासून राज्यभरात आरक्षण बचाव यात्रा काढणार, आरक्षणाच्या बाबतीत सरकार गंभीर आहे का, आंबेडकरांचा सवाल। सुनेत्रा पवार अजितदादांची बहीण नीता पाटलांना भेटायला मोदी बागेत गेल्या होत्या, राष्ट्रवादी काँग्रेसचं स्पष्टीकरण। तर सुनेत्रा पवार मोदी बागेत गेल्यामुळे चर्चांना उधाण। मुंबईत बीकेसीतल्या ट्रायडेंट हॉटेलमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेची बैठक, उद्धव ठाकरे, संजय राऊत, मिलिंद नार्वेकर बैठकीला उपस्थित। क्रॉस वोटिंगच्या आरोपांसंदर्भात पक्षश्रेष्ठींकडे तक्रार करणार, काँग्रेस आमदार हिरामण खोसकरांचं स्पष्टीकरण। आदेशानुसार मतदान केल्याचा दावा। शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंदांच्या वक्तव्यावरून पेटला वाद, साधू महंतांची अविमुक्तेश्वरानंदांवर टीका, उद्धव ठाकरेंनी हिंदुत्वाला धोका दिल्याचाही आरोप। पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांच्या खासगी बसचा अपघात, 5 जणांचा मृत्यू, एमजीएम रुग्णालयातल्या जखमींची मुख्यमंत्री शिंदेंकडून विचारपूस, मृतांच्या कुटुंबियांना 5 लाखांची मदत जाहीर। वरळी हिट अँड रन प्रकरणी आरोपी मिहिर शहाला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी, तर ओळख लपवण्यासाठी केस दाढी कापल्याचं समोर। सर्व संतांच्या पालख्या विठ्ठलाच्या भेटीसाठी वाखरीतून पंढरपूरकडे मार्गस्थ होणार, संत मुक्ताई आणि संत नामदेव महाराज करणार पारंपरिक स्वागत। विठ्ठल रुक्मिणीला मुख्यमंत्र्यांच्या कुटुंबाकडून खास पोशाख, सून वृषाली यांच्याकडून पोशाख सुपूर्द, शासकीय महापूजेला विठुराया रुक्मिणी मातेला करणार परिधान। मुंबईतल्या विठ्ठल भक्तांसाठी भाजपकडून विशेष ट्रेनची सोय, उपमुख्यमंत्री फडणवीसांनी ट्रेनला दाखवला भगवा झेंडा। रायगड जिल्ह्यातल्या नेरळमध्ये चोराचा अजब कारनामा, कवी नारायण सुर्वेंचं घर असल्याचं समजल्यानंतर परत केल्या चोरीच्या वस्तू, माफीची चिठ्ठीही लिहिली। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।